नमस्कार मित्रांनो, मी प्रचिती. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे ना, आता गणपती बाप्पा आलेले आहेत आणि गणपती बाप्पांचा फेवरेट खाऊ म्हणजे मोदक. हे बघा, आहा, तोंडाला पाणी सुटते. तर आज आपण ते बनवणार आहोत. आईने मला उकड आणि सारण बनवून दिलेलं आहे. आता हे आपण या साच्यामध्ये बनवणार आहोत. हा असा मोदकाचा साचा तुम्हाला इझिली मार्केटमध्ये कुठे पण मिळेल. तुम्हाला हाताने जर येत नसेल तर या साच्यामध्ये खूप सोपं जातं. हा मोदक जो आहे तो पण आम्ही साच्यामध्येच बनवला आहे. बघा किती छान शेप आला आहे. चला आता आपण बघूया. आता पहिलं तुम्ही जेव्हा सुरुवात कराल तेव्हा ह्याला या साच्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचंय. मी इथं तूप लावून घेतलंय, हे बघा. आणि असं तूप किंवा तेल इथे लावून घ्यायचं साच्याला, म्हणजे ते चिटकणार नाही. आता उकड घ्यायची. आता बघा, आपल्या तुमचा जेवढा साचा आहे त्याच्यामध्ये, आता माझा साचा जरा मोठा आहे, मग मला साधारण एवढी उकड लागतीये. हे बघा, आता आपण या उकडीला पूर्ण आत घालायचंय आणि अशी आत घालायची आहे ती, हे बघा. आणि जर जास्त झाली असेल तर थोडी काढा आणि असं थोडं असं होल करून टाकायचं. थोडं असं आत हे करायचं, म्हणजे आपल्याला सारण घालायला जागा इथे होते. आता आपण सारण घेणार आहोत, हे घालणार आहोत. हे सारण पूर्ण इथपर्यंत गच्च भरायचं नाही, नाहीतर मोदक फुटू शकतो. हे बघा, आता खालनं हे झालं की खालनं परत उकड घ्यायची आणि ती अशी बाजूनं लावायची. त्याला जरा प्रेस करायचं आणि हे बघा, बाजूची जी असेल ती काढून टाकायची. आणि आता हे आहे, ह्याला आपण असं काढूया आणि झाला आपला मोदक तयार. आता हा मोदक काढताना असा नाही काढायचा, असं ह्याला असं बाजूने जरा प्रेस करायचं, असं काढायचं. हे बघा किती छान मोदक झालेला आहे आपला. खूप छान असा मस्त मोदक झालाय. आकार पण छान आलाय, कुठूनही त्याला चीर पडली किंवा फुटला नाहीये. एकदम व्यवस्थित आकार आलेला आहे आणि खायला पण खूप छान वाटेल. असेच अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते. अजून एक परत मगासारखी उकड घ्यायची. यावेळेला थोडीशी कमी घेऊया, लागली तर मग तुम्ही परत घेऊ शकता. आता आपला जो उकड घातल्यावर आपला जो अंगठा आहे त्या अंगठ्याने सगळ्या चारी बाजूला असं बाजूला प्रेस करायचंय. मी करते बघा असं. याने उकड बाजूला होईल, मध्ये असा गोल तयार होईल ज्याच्यामध्ये आपण सारण घालू शकतो आणि मागं थोडंसं पुश करायचंय, म्हणजे ते मागं जाईल. आता परत मगासारखं सारण घ्यायचंय, गच्च नाही भरायचं. जेवढं सारण लागते ह्याच्यामध्ये बसते तेवढंच घ्यायचं. आता आपण ह्याला परत उकड लावणार आहे. ह्याच्यावरती पहिला असं लावून घ्यायचं आणि मग थोडं प्रेस करायचं. हे बघा, खालचा जो बेस आहे तो पण महत्त्वाचा असतो, तो पण व्यवस्थित यायला लागतो. आता आपण ह्याला इथनं परत काढून घेऊया. आणि ही जी ट्रिक असते हे बघा, आता इथं बघताय तुम्ही, माझा जो थोडा वरचा हे आहे तो आलेला नाही आहे शक्य, पण असं बऱ्याच वेळेला होतं, त्यामुळे ह्याला आत दाबायचं आहे. पण तरी पण छोटासा छान मोदक झालेला आहे आपला. सर असे मी मोदक बनवले आहेत, अजून पण बनवणार आहे. आणि आता आई ह्याला उकडेल, मग आम्ही मस्त खाणार आहे ह्याला आणि खूप मजा येणार आहे. मस्त गोड गोड खाणार आम्ही ह्याला आणि गणपती बाप्पाला पण दाखवणार आहे. तो तुम्ही पण तुमच्या आईला मदत करा. असं घरी गणपती म्हणजे मोदक बनवा, गणपती बाप्पाला पण छान वाटेल. आणि आता मी आईला देते, आई ह्याला उकडेल.
सो कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.